उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या भेटीला विरोधी पक्षनेत्यासंदर्भात भेट झाल्याची शक्यता। नाराज छगन भुजबळांचा अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंवर थेट हल्लाबोल। तिघेच निर्णय घेतात, आपल्याला विश्वासात घेतलं जात नसल्याची तक्रार। पवारांच्या पक्षात मान होता, आता चुकीची वागणूक, भुजबळांची खंत। भुजबळांनी मंत्री करा असं फडणवीसांनी सांगितलं, पण त्यांचं कुणी ऐकलं नाही। भुजबळांचा हल्लाबोल, लढा मंत्रिपदाचा नाही तर अस्मितेचा असल्याचं भुजबळांचं वक्तव्य। छगन भुजबळांवर अन्याय झालाय, पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर समर्थकांची प्रतिक्रिया। तर अजित पवारांच्या बारामतीमधल्या निवासस्थानाबाहेर ओबीसींचं आंदोलन। छगन भुजबळ अधूनमधून संपर्कात असतात, नाराजीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य। नाराज असलेल्यांचे निरोप येत असल्याचाही दावा। उपमुख्यमंत्री अजित पवार आजही विधान भवनाबाहेर, सलग 2 दिवस कामकाजात सहभाग नाही। भुजबळांसह अन्य नेत्यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर दादांची गैरहजेरी। फडणवीस आणि शिंदेंना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या कटाचा एटीएसद्वारे चौकशी। काल सभागृहात सादर झाली होती ऑडिओ क्लिप। सुधीर मुनगंटीवार आणि भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डांची लवकरच भेट। 19 किंवा 20 तारखेला दिल्लीत भेट होण्याची शक्यता। मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार। 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटी आमरण उपोषण। मराठा बांधवांना अंतरवालीकडे येण्याचं आवाहन। एक देश एक निवडणूक विधेयक लोकसभेनं स्वीकारलं। 269 सदस्यांचं विधेयकाच्या बाजूनं मतदान, तर 198 सदस्यांचं विरोधात मतदान। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं नवं सीसीटीव्ही फुटेज हाती। निलंबित पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, आरोपी सुदर्शन घुले आणि मृत संतोष देशमुखांच्या भावाच्या भेटीचा व्हिडिओ समोर। क्रिकेटर अजिंक्य रहाणेची सोलापुरातील अंगणवाडी आणि झेडपी शाळांना भेट। चिमुकल्यांसोबत मारल्या गप्पा आणि खिचडीचाही घेतला आस्वाद। तिसऱ्या टेस्टमध्ये फॉलो ऑन टाळण्यात भारताला यश। बुमराह आणि आकाशदीपच्या शेवटच्या विकेटसाठी नाबाद 39 धावांच्या भागीदारांना नामुष्की टळली। दिवसअखेर भारताच्या 9 बाद 252 धावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।